नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. आज आपण बोलणार आहोत की दाह किंवा आग होणे याचा शरीरावरती नेमका काय परिणाम होतो. अनेक वेळा रुग्ण हे सर्वांग शरीराची आग होत आहे अशी लक्षणे घेऊन रुग्णालयामध्ये येत असतात. अशा वेळेस ही आग होत असताना त्यांना त्यांच्या दैनंदिन कामामध्ये लक्ष केंद्रित करता येत नाही आणि त्यामुळे त्यांना वारंवार डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. अशा वेळेस नक्की शरीरामध्ये कोणती कारणं घडलेली असतात ज्याच्यामुळे आग होणे हे लक्षण दिसतं, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर की आग होणे याबरोबर अजून इतर कोणती लक्षणं दिसतात, त्याची कारणं काय असतात आणि त्याची चिकित्सा काय असते, या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. आणि ही माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व शरीराची आग होणे या लक्षणालाच आयुर्वेदामध्ये दाह असं म्हणतात. आणि हा दाह उत्पन्न होताना शरीरामध्ये पित्तदोष आणि वातदोष यांच्यामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो. शरीरामध्ये अशी काही कारणं घडलेली असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पित्त आणि वात यांची दुष्टी निर्माण होते आणि त्यामुळे दुष्ट झालेले पित्त आणि वात हे रक्तामध्ये मिसळले जातात आणि असं दूषित रक्त संपूर्ण शरीरामध्ये फिरतं आणि त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये दाह हे लक्षण आपल्याला दिसतं. शरीरामध्ये दाह होण्याची कारणं ही पुढील प्रमाणे आहेत. आहारज कारणांमध्ये शरीरामध्ये तिखट आणि उष्ण पदार्थ अत्याधिक प्रमाणात खाणे, यामुळे पित्ताची दृष्टी होते. हे पदार्थ कोणते आहेत? शरीरात आग होण्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. अधिक तिखट पदार्थ आहारामध्ये असणे, गरम मसाला अधिक प्रमाणात वापरणे, अधिक गरम जेवण जेवणे, हिरवी मिरची, लसूण यासारखे पदार्थ अधिक प्रमाणात वापरणे, वारंवार चहा पीत राहणे आणि दारूचे अधिक प्रमाणात सेवन करणे, यामुळे शरीरामध्ये पित्त दोषाची दृष्टी होते. आता विहारज म्हणजे अशी कुठली कारणं घडतात की ज्याच्यामुळे शरीरामधलं पित्त बिघडतं, ते आता आपण बघूया. तसंच जास्त वेळा उन्हामध्ये राहणे, योग्य ती उपाययोजना न करणे, यामुळे सुद्धा पित्ताची दृष्टी होते. काही वेळा अत्याधिक प्रमाणामध्ये औषधांचं सेवन करणे किंवा उष्ण औषधी शरीरामध्ये घेत राहणे, यामुळे शरीरातील पित्त बिघडलं जातं. पित्ताबरोबर ती वाताचीही दृष्टी झाल्याने दोघांच्या मिळून अशी अनेक लक्षणे दिसून येतात. आयुर्वेदाने दाह या व्याधीमध्ये एकूण 7 प्रकार सांगितले आहेत. हे प्रकार त्याच्या हेतूवरून आणि त्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनवरून म्हणजे वात आणि पित्त यांच्या कमी अधिकतेमुळे निर्माण होणारे असे 7 प्रकार आयुर्वेदामध्ये दाहाचे सांगितलेले आहेत आणि त्याची चिकित्सा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकते. यातील काही प्रकार साध्य म्हणजेच लवकरात लवकर औषधी चिकित्सा करून बरे केले जाऊ शकतात, तर काही प्रकारांमध्ये काही प्रदीर्घ काळासाठी औषधी उपचार करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त दाह होणे किंवा आग होणे हे लक्षण इतरही काही व्याधीमध्ये दिसू शकतं. यामध्ये प्रमेह म्हणजेच डायबेटीस, आम्लपित्त, त्यानंतर वातरक्त आणि उदर यासारख्या काही व्याधींमध्ये काही विशिष्ट भागांवरती आग होणे असं लक्षण दिसू शकतं. अशा वेळेस या व्यक्तींचं योग्य ते निदान करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी या रुग्णांमध्ये प्रत्यक्ष परीक्षण करूनच या व्याधींचं निदान करता येऊ शकतं. आग होणे या व्याधीची चिकित्सा आता बघूयात. चिकित्सा करताना रुग्णाला नक्की कोणत्या प्रकारामुळे आणि कोणत्या कारणांमुळे दाह हे लक्षण निर्माण झाले आहे याचं निदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांची प्रकृती, वय, त्यानंतर त्यांची औषध पचवण्याची क्षमता या सगळ्यांवरूनच त्यांची औषधं ही ठरतात. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचे 2 प्रकार करता येतात. एक औषधी चिकित्सा आणि दुसरे म्हणजे पंचकर्म चिकित्सा. या व्यक्तींमध्ये थंड पदार्थाची इच्छा हे लक्षण असल्यामुळे या व्यक्ती सतत थंड पाण्याने आंघोळ करणे, हात पाय थंड पाण्यात बुडवत राहणे किंवा थंड पदार्थाचं सेवन करणे अशा गोष्टी स्वतःहून करताना दिसतात. परंतु या गोष्टी काही काळापुरता आपल्याला उपशम किंवा चिकित्सा देऊ शकतात. संपूर्ण चिकित्सा होण्यासाठी या व्यक्तींना आहारातून किंवा आभ्यंतर औषधं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच या व्यक्तींच्या दाह हे लक्षण कमी व्हायला मदत होते. आग होणे या व्याधीची औषधी चिकित्सा. आता औषधी चिकित्सा करताना नेमके कोणत्या कारणामुळे बिघाड निर्माण झालेला आहे, तसंच वात आणि पित्त हे नेमके किती प्रमाणात बिघडलेले आहे हे प्रथम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर थंड आणि पचायला हलकी, पित्त कमी करणारी तसंच वाताचं शमन करणारी औषधी योजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
औषधी चिकित्सा करताना वनस्पतीजन्य औषधं तसंच रसौषधी यांचा वापर करणं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर ती शतधौत घृत सारखी औषधं शरीरावरती लावल्यामुळे शरीराचं पित्त कमी व्हायला मदत होते. आता पंचकर्म चिकित्सा बघूया. पंचकर्म चिकित्सा ही लवकरात लवकर उपशम देणारी असते आणि त्यामुळे दाह यासारख्या व्याधींमध्ये बस्ती, सर्वांगधारा, सर्वांगलेप, नस्य यासारख्या गोष्टी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे वमन आणि विरेचन हे कर्मही आपल्याला या व्यक्तींमध्ये करता येऊ शकतं. आहार. दाह किंवा आघोणे या व्याधीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये बदल करणे. दाह हा व्याधी पित्ताच्या दृष्टीमुळे होत असल्यामुळे सर्वात प्रथम गरम मसाला, तिखट, हिरवी मिरची, लसूण यासारखे पदार्थ आहारामध्ये कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ती आहार घेताना साधा, हलका आणि पचणारा असा आहार रुग्णांनी घ्यावा. त्याचबरोबर ती पाण्याचं प्रमाण हे शरीरात वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. पाणी घेताना गरम पाणी न घेता थंड पाण्याचं सेवन या व्याधीमध्ये करावं लागतं. त्याचबरोबर ती आहारामध्ये सूप, कढण असे पाणीदार गोष्टी वाढवणं गरजेचं आहे. तूप, लोणी, दूध यासारखे पदार्थ आहारामध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचं आहे. गोड, आंबट, थंड असे पदार्थ आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ती वाळा सरबत, आवळा सरबत तसंच कोकम सरबत यासारखी सरबतही आपण आहारामध्ये समावेश करू शकतो. तसंच गुलकंद सारखे शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणतः दुपारच्या वेळेस पित्ताचा प्रकोप होताना दिसतो आणि त्यामुळे दुपारच्या वेळेस हे थंड पदार्थ सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. दाह हे लक्षण अनेक वेळा उन्हाळ्याच्या दिवसात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. अशा वेळेस शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी योग्य ती औषध योजना करणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरात दिसणारी छोटी छोटी लक्षणं खरं तर पुढे येणाऱ्या व्याधींचं पूर्वरूप किंवा पूर्वीची अवस्था असू शकते. अशा वेळेस या धोक्याची घंटा ओळखून त्यावर योग्य असे औषधी उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाच्या दिलेल्या या माहितीचा उपयोग करून तुम्ही असे उपचार करून घ्या अशी माझी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. यासारखेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अनेक गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.